बंधूबाबा मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेला 3 दिवसाची पोलीस कोठडी। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडीत बोंधुगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बंधू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता माडा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद। मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांच्या वतीने ॲडव्होकेट सुभाष हल्याळकर यांनी युक्तिवाद केला। त्यांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गुन्ह्यातील कलमे 7 वर्षाखालील असल्याने नोटीस देऊन अटक करायला हवी होती असा युक्तिवाद मांडला। सरकारी पक्षाची हरकत। सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी युक्तिवाद करत भोसले हा सराईत गुन्हेगार असल्याचे नमूद केले। तसेच त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले। कोण आहे मनोहर मामा भोसले? इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी। डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुखे बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता। एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला। करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्यांनी स्वतःचा मठ थाटला होता। साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली। अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा यांचे फोटो आहेत। अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामांच्या सल्ल्यासाठी गर्दी करायची अशी चर्चा आहे। याआधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे। कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा नोंद आहे। 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्यांनी आपली बोंधेगिरी सुरूच ठेवली होती।